राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे आमदार हिरामणजी खोसकर यांच्या वतीनं जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये प्रसूती विभागातील महिलांना या ठिकाणी फळ वाटप करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आमदार हिरामण खोसकर आहेत। खोसकर साहेब, आज अजितदादांचा वाढदिवस, तुमच्याकडनं काय शुभेच्छा दादांना? अजितदादांना आज आमचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा वाढदिवस आहे। आणि गेल्या 30 वर्षापासून मी आरोग्याची सेवा करतो म्हणून या ठिकाणी लोकांनी मला संधी दिली, म्हणून या ठिकाणी आज सिव्हिल हॉस्पिटलला फळं वाटप, ही गोटी ग्रामीण रुग्णालय, इगतपुरी ग्रामीण रुग्णालय आणि त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय आणि हारसूल ग्रामीण रुग्णालय, काही PSC घेतल्या मोठ्या मोठ्या जिथं पेशंटला हे फळं वाटपचा कार्यक्रम ठेवला। त्याच्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीला 100 झाडाची लागवड, तिथं सरपंच नसतील तिथं माजी सरपंचाला बोलवून, काही आमचे पण संदीप भाऊ असतील, ज्ञानेश्वर भाऊ असतील, गोरख भाऊ असतील, संपत नाना असेल, आमचे वामनराव असतील, मनोहर मेढे पाटील असतील, आमच्या अध्यक्षपणात अध्यक्षाला पूर्ण जिल्ह्यामध्ये जायचं आहे। दोन्ही अध्यक्ष जिथं जिथं वेळ मिळेल तिथं, दोन्ही तालुका अध्यक्ष बैरू पाटील मुळाने आणि वारुणशे पांडुरंग वारसू ते काही ठिकाणी जातील, काही ठिकाणी आमचे माळी मामा जातील, काही ठिकाणी संदीप भाऊ जातील। आता परत पूर्ण हे कर पण पुरतं मतदारसंघामध्ये जवळजवळ 65 ग्रामपंचायतीला या ठिकाणी झाडाचा लागवड आणि फळं वाटप ठेवलेलं आहे। अजितदादांसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे, तुमच्याकडनं या नेत्यांना काय शुभेच्छा? नेत्यांना सुद्धा आज मुख्यमंत्री महोदय अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे, एकदम सरळ माणूस आहे। कधी आम्ही सामान्य आमदार तरी त्यांना रिस्पॉन्स देतात, जनतेवर लक्ष आहे। त्यांनासुद्धा माझ्याकडून शुभेच्छा की पुढील कामकाज त्यांनी त्यांचं चांगलं आपण हे करू शकत नाही। राष्ट्रवादीच्या अजितदादांचा आज वाढदिवस आहे, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचेच एक नेते अडचणीत आलेले आहेत। तुमचे कृषी मंत्री या ठिकाणी अडचणीत आलेले आहेत, त्यांनी ज्या पद्धतीनं सभागृहात रमी खेळण्याचं समोर येत आहे, काय तुमची भावना? नाही, आता वरच्या लेवलला वरचे नेते काय ठरवतील, आता आम्ही सामान्य माणसे आम्ही वरच्या लेवलला नाही बोलू शकत। तर त्या संदर्भामध्ये दादा आम्ही संदीप भाऊ असेल, जिल्हा अध्यक्ष असतील, संपत मनोहर पाटील असेल, आमचे वामनराव असेल, आम्ही एक खाल्ले लेवलचे माणसं आहे, पण वरच्या लेवलला तर ते ठरवतील काय करायचं ते। असं आदिवासी विभागाच्या सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी तुमची नियुक्ती झालेली आहे, किती महत्त्वाचं वाटतं हे पद आणि येणाऱ्या दिवसांमध्ये कशा पद्धतीचं काम आहे? काम करणाऱ्या माणसाला कोणतं काम पद महत्त्वाचं असतं। आता काही लोक सिव्हिलचं म्हणलं तर ते करत नाही, परंतु 35 वर्ष झाले मी सिव्हिलचं काम करतोय, तीच पुण्य आहे मला। आमचे सिव्हिल सर्जन शिंदे साहेब इथं होते, तेच काम मला पुण्य आलेले आहे। मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आमच्या सगळ्या नेत्याच्या मदतीनं ज्या दिवशी मी पदभार स्वीकारला, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, पुणे, नगर, हिंगोलीचे लोक गाड्या करून आले, साहेब मिटिंगी लावा, परंतु काम तर उभं केलं पाहिजे, लोकांना अपेक्षा राहते बस तेवढंच। आपण बघतोय की या ठिकाणी अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर आमदार असतील, त्यासोबतच संदीप गुळवे असतील, संपतराव सकाळे असतील, ज्ञानेश्वर दादा असतील, यांच्या वतीनं जिल्हा शासकीय रुग्णालयातली प्रसूती विभाग जो आहे त्या ठिकाणी फळं वाटप करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे राज्यभरात अजितदादांच्या वाढदिवसाचा उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बघायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।